नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्स बद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं की यामध्ये काय शिकवलं जातं, हे कोर्स कुणी केला पाहिजे, यासाठी ऍडमिशन प्रोसेस काय आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत की नाही, त्याचबरोबर याचे कॉलेजेस कुठे कुठे अवेलेबल आहेत, सर्व डिटेल्स शॉर्ट मध्ये या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर मित्रांनो, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा 3 वर्षाचा 10वी नंतरचा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे। या कोर्समध्ये मेनली तुम्हाला ट्रबल शूटिंग, इन्स्टॉलेशन, सर्किट्स, त्याचबरोबर जे इक्विपमेंट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स, कंपोनंट्स याबद्दल सविस्तर माहिती शिकवली जाते। हा कोर्स 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे या सर्व स्किल्स ज्या आहेत त्या अनलॉक होतात। तर मित्रांनो, आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया। तर मित्रांनो, ह्या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 10वी पास आउट होणे गरजेचे आहे। आता 10वी पास आउट तुम्ही 50% मिनिमम मार्क्सने क्वालिफाय करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, म्हणजे रिझर्व्ड कॅटेगरी मधून तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 5% अतिरिक्त यामध्ये सूट दिली जाते। त्याचबरोबर तुम्ही याच्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजच्या एंट्रन्स एक्झाम सुद्धा देऊ शकता। नसेल तर तुम्ही डायरेक्टली याच्यासाठी कॉलेजेसला ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता। हे तुमच्या पूर्णपणे मार्कच्या बेसिसवर आहे। तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे। तुम्हाला जर हा कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर याचे जे नोटिफिकेशन आहे त्याचा वेट करावा लागतो। याचे नोटिफिकेशन मेनली एप्रिल ते जून मध्येच रिलीज होते। हे कॉलेज टू कॉलेज पण व्हेरी करते। महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस अवेलेबल आहेत। मुंबई असेल, पुणे असेल, सातारा, सांगली या ठिकाणी याचे कॉलेजेस आहेत। इतरही ठिकाणी याचे कॉलेजेस अवेलेबल आहेत। तुम्हाला कॉलेज टू कॉलेज फी सुद्धा व्हेरी होते आणि त्याचबरोबर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्ही डायरेक्टली कॉलेजला व्हिजिट करून ऍडमिशन घेऊ शकता किंवा त्यांच्या ऑफिशियल साईटवर जाऊनही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सांगून तुमचं जे स्टुडंट प्रोफाईल आहे ते बनवून सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी बद्दल पाहूया। तर मित्रांनो, ह्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की हा जो कोर्स आहे तो 3 वर्षाचा आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतात याचे विषय शिकत असतात तर तुमच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या सेमिस्टर पद्धतीने होतात। जसं की सेमिस्टर 1 पासून सेमिस्टर 6 पर्यंत अशी 6 सत्र परीक्षा तुमच्या घेतल्या जातात। बाकी प्रॅक्टिकल्स वगैरे तर असतंच, पण त्याचबरोबर मेनली जे 6 सेमिस्टर असेल ते तुम्हाला पास आउट करावे लागतात। त्यानंतरच तुम्हाला हे डिप्लोमाचं जे प्रमाणपत्र आहे ते यामध्ये मिळून जातं। तर मित्रांनो, आता आपण याच्या सिलेबस बद्दल पाहूया। तर मित्रांनो, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिश हे विषय शिकवला जातो। इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, ग्राफिक्स, फिजिक्स त्याचं प्रॅक्टिकल, केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल, वर्कशॉप, इलेक्ट्रिकल सर्किट थिअरी, मशीन्स, सर्किट्स आणि त्याच्याच प्रॅक्टिकल बद्दल शिकवलं जातात। त्याचबरोबर कम्प्युटर ऍप्लिकेशन्स, मायक्रो कंट्रोलर, इलेक्टिव्ह थिअरी, लॉजिक कंट्रोलर, इलेक्ट्रिकल मशीन, इलेक्टिव्ह प्रॅक्टिकल्स असे विषय यामध्ये सविस्तर पद्धतीने शिकवले जातात। ज्यावेळेस तुम्ही हे विषय शिकतात त्यावेळेस तुमचं या विषयांमध्ये एवढी पकड मजबूत होते 3 वर्षामध्ये, जर तुम्ही हा कोर्स सिरियसली केला तर, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये याचा खूप जास्त फायदा होतो। जसं की तुम्ही जे नेक्स्ट हायर स्टडीज आहेत त्यासाठी सुद्धा इझिली क्वालिफाय करून जातात। तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया। तर याचे अदर स्टेटमध्ये सुद्धा खूप सारे फेमस कॉलेजेस आहेत, जसं की जामिया मिलिया इस्लामिया, JU, त्याचबरोबर DU अशा खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत जे तुम्हाला कोर्स प्रोव्हाइड करतात। पण महाराष्ट्रामध्ये मेनली बोललं तर मुंबईमध्ये सुद्धा या शहरामध्ये खूप सारे कॉलेजेस अवेलेबल आहेत। पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, इतरही बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जे शहर आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला याचे कॉलेजेस पाहायला भेटतात। तुमच्या आसपासही जे कॉलेज आहे तिथेही याचं जे कोर्स आहे ते अवेलेबल आहे, ते कॉलेज तुम्ही पाहू शकता। पण तुम्हाला जे मेन कॉलेजेस जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये या कोर्सची रिटर्न मध्ये इन्फो दिलेला आहे, तर तुम्ही ते जाऊन वाचू शकता। त्यामध्ये कॉलेज, याचा सविस्तर सिलेबस आणि इतर सविस्तर माहिती तुम्हाला तिथं वाचायला मिळेल। इथे मी सांगू शकत नाही आणि इथे फीसही आपण प्रत्येक कॉलेजची सांगू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल।
पण तुम्ही तिथे डिटेलमध्ये वाचू शकता. आणि याची जर फीस पाहिली तर ॲव्हरेज फीस 10,000 ते कॉलेज व्हेरी होते 3 लाखापर्यंत असू शकते. पण जर तुम्ही नॉर्मल कॉलेजेस पाहिले तर तिथे तुम्हाला फीस 10,000, 20,000 ते 30,000 या दरम्यानच पाहायला भेटते. तर मित्रांनो, यामधील आपण पुढील संधी पाहूया. तर पुढील संधी खूप इंटरेस्टिंग आहेत मित्रांनो. जर तुम्ही हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स पूर्ण केला तर तुम्ही डायरेक्टली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डायरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. तिथून तुम्ही तो डिग्रीचा कोर्स पूर्ण करू शकता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट करू शकता. तुम्ही हायर स्टडीज, हायर स्किल्स अचीव्ह करू शकता. आता हे झालं तुमच्या शिक्षणाबद्दल. पण जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहिलं तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप साऱ्या जॉब्स अवेलेबल आहेत. इव्हन तुम्ही जर ही डिप्लोमा कंप्लीट केला तरी तुमच्यासाठी जॉब वॅकन्सीज अवेलेबल आहेत. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हायर स्टडीजसाठी जा, डिग्री कंप्लीट करा. जर तुम्हाला आवड असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट करा, जेणेकरून तुमच्यासाठी समोर ज्या आहेत त्या करिअरच्या खूप साऱ्या संधी अवेलेबल होतील. त्याचबरोबर हे जर डिप्लोमा स्तर कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस डिग्रीही कंप्लीट करतात तर तुम्ही खूप साऱ्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी सुद्धा क्वालिफाय होतात आणि ह्या गव्हर्नमेंट एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. जर तुमच्याकडे ते स्किल आहे, तुमच्याकडे इन्फो आहे आणि तुमच्याच बेसिसवर सिलेबस आहे त्या बेसिसवर एक्झाम्स होतात, त्या तुम्ही पास आउट करू शकता आणि तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी सुद्धा मिळवू शकता. तर करिअरच्या खूप साऱ्या संधी आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये खूप साऱ्या जॉब प्रोफाईल्स आहेत मित्रांनो, आणि त्या जॉब प्रोफाईल सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. जॉब प्रोफाईल, त्याचा रोल काय आणि त्याच्यामध्ये ॲव्हरेज पॅकेज काय मिळू शकतं याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, वाचायला विसरू नका. तर मित्रांनो, हा कोर्स कोणी आणि का निवडावा? तर मित्रांनो, तुम्ही त्या विद्यार्थ्यांमधून येत असाल, तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये आपलं स्वतःचं काही स्टार्टअप सुरू करायचं असेल किंवा तुम्हाला जॉब मिळवायचा आहे किंवा या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अवेलेबल आहे. कारण इलेक्ट्रिकल गोष्टींबद्दल याच्यामध्ये शिकवलं जातं, जसं मेंटेनन्स असेल, सर्किट बोर्ड्स बद्दल असेल, इक्विपमेंट्स असेल, कंपोनंट्स, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला जर पहिल्यापासून आवड असेल किंवा आवड निर्माण होत आहे किंवा आवड निर्माण करायची आहे तर हा कोर्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. याची ऍडमिशन प्रोसेस, याच्या अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता, आम्ही तुमच्यासाठी इथं 24/7 अवेलेबल आहोत. तसेच याची विस्तृत माहिती जर वाचायची असेल मराठीमध्ये तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे वाचू शकता. आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा विसरू नका, तिथेही आम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.